नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाला पोषक वातावरण होत आहे। आज सुद्धा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस झाला। काही ठिकाणी गारपीट देखील झाली। तर उद्या 11 मे रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा राहील पावसाचा अंदाज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, उद्या आपल्याला दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळेल। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील राहील, तर काही भागात पावसाचा जोर जास्त राहील। त्यानंतर जळगाव मध्ये सुद्धा आपल्याला अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तर मालेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस बघायला मिळेल। तर नाशिक मध्ये सुद्धा आपल्याला अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अनेक भागात आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस अनेक भागात बघायला मिळेल, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर दापोली या ठिकाणी सुद्धा काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहील। त्यानंतर सातारा या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल। तर सांगलीच्या काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर अकलूज या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर सोलापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळ बघायला मिळेल। त्यानंतर बिदर, लातूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर नांदेड, वाघोला या ठिकाणी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही भागात हलके मध्यम पाऊस व विजासह पाऊस राहील। त्यानंतर बीड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा विजासह पाऊस बघायला मिळेल। या ठिकाणी सुद्धा वादळ राहणार आहे। त्यानंतर लोणार, पुसद या भागात सुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर नागपूर, चंद्रपूर या भागात सुद्धा दुपारनंतर आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर गोंदियाच्या काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, हे होता आजचा हवामान अंदाज। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारच्या दररोजच्या हवामान अंदाज विषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।